सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत असे अनेक क्षण येऊन जातात, तेव्हा आपल्याला कधीतरी वाटतं की आता आपलं काहीच होणार नाही. मग अशा वेळी आपल्याला मोटिवेशनल सुविचारांची गरज भासते. असेच आज आपण 15 मोटिवेशनल सुविचार पाहणार आहोत. असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. पहिली, मन आणि बुद्धी यांच्या संघर्ष सुरू झाल्यास तुम्ही तुमच्या मनाचे ऐकावे. दुसरी, स्वतःला सुधारण्यात इतकं व्यस्त व्हा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्यात इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. तिसरी, माणसाने समोर बघायचे की मागे, यावरच तुमचं पुढचं सुख आणि दुःख अवलंबून असते. चौथी, आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या. पाचवी, जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणारच हे नक्की असतं. सहावी, देव कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते. सातवी, स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. आठवी, या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचेही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहते, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. नववी, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते. दहावी, विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडे आहेतच. तर हाताची ओंज आपल्या डोळ्यावर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसतो. अकरावी, वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यात काहीतरी बनवून दाखवा, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही तर तू काय करतोस हे विचारतात. बारावी, दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, आपण मात्र नाव कमवण्यात व्यस्त असावे. तेरावी, रस्त्यावर वेगाची मर्यादा असते, बँकमध्ये पैशाची मर्यादा असते, परीक्षेत वेळेची मर्यादा असते, इमारतीला उंचीची मर्यादा असते, परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते. म्हणून सकारात्मक विचाराची उंची वाढवा आणि आपले ध्येय गाठा. 14वी, कष्ट अशी चावी आहे की नशिबात नसलेल्या गोष्टीची सुद्धा दरवाजे उघडतात. 15वी, तुमचा पुढचा प्लॅन गावभर सांगत बसू नका, तोंड बंद ठेवलेला मासा कधीच गळाला अडकत नाही. धन्यवाद.